घरो का म्हणून विचारत होतो. माणूस कोणत्या पोझिशन मध्ये राहत हे तुला काय माहित आहे का? नाही मग आला तर किती राहून पाहते. तर तूच म्हणलास ना ते ती चौकामध्ये विचारलं हाच घर हो म्हणून. मग म्हणून आता घरात कोणी आता आहे का विचारलं बघून पाहायची काय गरज आहे का? कोणी आहे का नसेल का बापा म्हणलो. बस आवाज देऊ का? हो, तू त्याला बोलते. अजी घरी आ काकी. कोण मला आमच्या घरी येऊन बोंबलून राहिला. अजी मामाजी घरी आ का? मामाजी कोण म्हणजे मामाजी मला कोण 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 अजी नमस्कार. काय साठी? आता पहिल्यांदा तुमच्या घरी आलो ना म्हणून नमस्कार. अरे त्याच्या घरी नेमक्या जवान मुली आहे त्याला मामाजीच काऊन म्हणता तुम्ही? आता याच्याशिवाय दुसरा रिश्ताच नाही शोभेची म्हणून नमस्कार. कामाचं बोल. कोमल आहे का घरी? कोमल माझ्या पोरी सोबत तुमचा कोणता काय? काय नाही त्या चौकात नाही का माझा पान केला हे तुमची कोमल नाही का? सकाळ दुपार संध्याकाळ नाही का खरे नेते त्याची उतारी मागायला. माझी पोरगी खरे खाते मरते हे नावाचे हे. माझी खर्याची उधारी नाही का 1100 रुपये हा. आणि या भाऊचे नाही का सत्तापट्टीच्या 750 रुपयात ते मागायला. हे नंबरही लावते मरते बे हे नावाचे. आता देवाचा झाला तर किती दिवस द्याल जी? हो. 2 दिवस 4 दिवस ना 8 दिवस हो, हो, हो. मोठ्या नाही का? हो. 2 महिने कोणी उधारी देणार आहे का? नाही, नाही, नाही. 2 महिने उधारी देऊन आम्ही का मातीची ढेकलं खाऊ? नाही का? कसं आहे खावा घेवाचा दाढीत पण जेवढा लागते तेवढा खावा हो. मागून खावा जी. दोंजात असल नसल तरी काढून खावा. हो. म्हणता साहेब व्यवहार साफ करावा. नाही माझ्या व्यवहार मध्ये साप आहे. तुमच्या घरी पैसे मागवाले आले. हो पैसा वापस बघू बस याला. एवढे देतो एवढे देतो बसा 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 एवढे देतो हा? माझ्या व्यवहार मध्ये साप आहे. असा सुचवतो या बडव्याचा. कधी कोणाच्या घरी उधारी मागायला नाही गेले पाहिजे. माझ्या व्यवहार मोठा साप आहे. बाबू काय चाय पाणी प्या. चहा पाणी पिशील तू? ही काय नाही तर बनवतो ना मी. आज जेवण करीत म्हणते जो काय असेल तो याला देऊन येता. मी पाणीच तू येईल पाणी पेट. हो तिकडून आलो तर मस्त ताण लागली. जेवू द्यायचो. पण एवढे याला पैसे हा? हा? एवढे पैसे एवढे येतो. आता टेन्शन घ्यायचं नाही एवढे पैसे देतेस हा? पाव आणला. पण घ्या घ्या पाणी पे. हा हा हा. ये बापू ये हिशोब सांग मला बरोबर समजला नाही. या भाऊचे सत्तापट्टीचे नाही का 750 रुपये. हा म्हणजे 800ला 50 कमी. पण 850 कमी आणि माझी खर्याची उधारी 1000. देशी खरे उधारी मध्ये असा सुचवलं भडव्याचा. जीवनात कोणाच्या घरी उधारी मागायला नाही जा. पूर्ण सकाळचा कार्यक्रम बंद. ये रे कुबेर राजधानी मणिपूर. का पाहिजे तर जेवणात किती पैसे? आता पैसे आहेत वगैरे पण आता राहू द्या ना. राजा नाही तुम्ही जेवणच द्या. जेवणच जा सगळी. जेवतो म्हणते जेवतो. हा नाही केवढी हो माझी पोरगी. माझ्या नावावर हॉटेलमध्ये उधारी जाऊन खरे खाते हे मरते नायवाचे हे. हा शकुंतले हे माझीच हो. तुझ्यावर तर डाऊटच आहे माझा. बरं झाला मेलीस तर नाही तर डबल मारलो असतो तुला. हो अरे परमेश्वरा चांगला पोरगा व्हावा म्हणून तुला एवढा मोठा कोंबडा कापलो होतो. ते पोरगी दिलास आणि दिलास तर दिलास पुरे गुण माणसाचे दिलास. अजिबात पोरी बारी सारखी नाही वागे. हे अशी पोरगी ना असल्यापेक्षा नसलेली बरी ना. कुठे गेली तर सकाळपासून पत्ता नाहीये. सकाळी उठते गरम गरम उपसून खाते आणि दिवसभर कुत्रेवाणी हिंडावले जाते. एकदम सायंकाळी जेवणाच्या वेळेवर येते. बाप रे कोलो माझी कोंबली छो. उभ्या गली ना खरा खोटं देत आहे मरते हे नावाचे हे. काय खाते खाल्ले.
पिप्पी चिकन सुकली. अरे अरे रे अहो कोंबले अशी वागशील तर कोण लग्न करायला तुझ्या सोबत? हा चांगला सलवार सूट घेऊन दिलो तो वापस केला आणि ते बरमुडा टी शर्ट घेऊन आली आणि त्याच्यावर माझी जवानपणीची शर्ट घालते आणि बटना नाही लावे चालली असे हत्याचे कान हलव. ये बाई ये. हा आज सांगत होते लोक आज घरी उधारी मागायला यायला लागले. नाही आज का तुझ्यावर गेलो ना कोंबल्या तर मी हो ये एकटंच बसून राहतो. ये तू ये. इनको ही चाहिए. कोणता गेम लागला बे? अरे देवा एका दाण्यानं गेला यार. जाऊ दे. आता एकच काम करतो चौक्यावर फिरा आणि ढोड्यात दमशी. चला बापू नसे झोपून जातो यार. आय वाय वाय नाही बाबा का बाबा राव. कशी बसली फुका देतो तोंडातला खरा तू. काय खाल्लीस का? तू पाहत होतो एवढा मोठा खरा खाल्लीस तू. कधी खायला का खरा कधी खायला नाही खाला. सगळा खरा गिटकलं तर पत्ता नाही लागू दिलं. माझे पोरियाच्या सुपाऱ्या पोटामध्ये गिटकशील तर संध्याकाळ सुपारी तर घाण आहे वापर का? नाही खाल्लं का खरा नाही खाल्लं अजिबात नाही का. चांगले आहे ना चांगली सकाळी उठते गरम गरम उपसून खाते आणि दिवसभर हिडावलं जाते. आता जीवनभर तुला घरी राहणार आहो का? गरम गरम खावाले गावभर हिंडाले. नाही तर बापू एवढा जेवण करून बाप झालाच पण देवा देवाच्या पुरीले कसा बोलावा अजिबात तुला अक्कल नसे. आता देवा घेवाच्या पोरीनं बापासोबत कसं बोलावा हे अक्कल नाही आली तुला? 3 वर्ष झाला तुझं लग्न जोडून पाहत होतं लग्न नाही जोडून राहिला. गावातल्या प्रत्येक मुलाला विचारून झाला बापू लग्न करशील का रे माझ्या कोंबली सोबत? नाही रे बाबा तुझी पोरगी मोठ्यानं शिंगा हलवते म्हणते. तुझ्या पाहिजे मला लग्न नाही जोडे का त्याचे माझ्या नावाने कपरास्त वाजवून ठेवलास. कोण करून का मला बरं लग्न? तुझ्या बायकोने पाठवल्यावर त्याची उदागरी नाही राहिली मध्ये. त्या पाठवल्यावर जातो त्या पाठवल्यावर माझ्या नावाची उदारी करून ठेवली. कोंबले गावातले लोक तुझ्याबद्दल काय म्हणतात माहिती आहे? तुझ्या पोरीला आमंत्रण राव का नको राव पहिल्याच पंक्तीला येऊन जेवायला बसतो. तो एखाद्या टिलिंग वाजवतेला पाणी पचोर दूध विकते तो तरी सांगत होता संपत भाऊ तुझ्या पोरीला घरी खावायला देतेस का नाही का म्हणते. जेवायला बसली का 2-2 पंक्ती होतील तरी नाही उठे म्हणते. घरी खाणं लोकांच्या घरी खायला जातेस आणि त्या बोळी जोगावची काय गरज होती? ते सरपंच मिली सांगत होती ज्या बोडीमध्ये म्हणते साऱ्या गावाचं सडला पाणी जाते त्याचं तुझी पोरगी पोटली आहे झोका कच्ची आहे झोका म्हणत होती म्हणते. सांगते का नाकाची हा नवरा सोडला बापू पण खरण्या नाही सोडला. एखाद्या जाते घरच्या घरही जेवायला जाते आणि डबे भरू 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 डबे आणते पण आम्हाला एवढसा मास नाही चढेल. तुला जेव्हा सांगते तर तू मला म्हणतो मग त्या करायचं नाही सांगितलं ना. सांगतो ना का ते सांगतो येऊ दे त्या व्यसनमुक्तीच्या आद्या करायले. कोटी कोटी मजाचे डबे ना कोटी कोटी इगाचे डबे पावले आहेत ना सप्पा माहित आहे मला. सप्पा माहित आहेत ना पहिले हिच्याच मागे अंधार लोकायला सांगते धंदा. परमेश्वर हा कायले मला खाली ठेवलास का? मला उचलला तर हिने तरी उचल नशील का तू 200 वर्ष जगतो मीच कोणतरी जाऊन जीव देतो आपला. हे मरते ना 8 दिवस झाला जेवराची शिशी उशाला नेऊन ठेवतो तो ढकलून ठेव. हे मरते भजो सांगते मला. म्हणजे बापू तू माझ्या जीवावर उठलास. हो त्रास आहे तुझ्या बाई जा कोटी जाऊन जीव दे. बापू मजा करतेस ना. काय इंग्लिश मध्ये सांगत तिला डंबर नव कोणी ढेबरे नाकाचे. हो होता सुद्धा लावा माझा. मारबत खेदरतेस पोरगी गा माझ्या पोटी असा भशा लड्डू जन्माले आला. पोरगी राहते का? जबाबदारी
तेच म्हणतो. तू बाहेरची असून तू बाहेरची असून या घरासाठी बाहेरच्या टाचा झिजवतेस आणि स्वतःची मुलगी असून एकतरी काम करते का डोक्यावर पाणी ए, कशी दिसते पाहिजे छान दिसतं छान कोणाला सांगतो जातो 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 करते हो सांगतो जा पाटलाच्या विहिरीत त्यानं भरपूर पाणी आहे आता कोरड्या विहिरीत उडी घेशील हातपाय मोडून बसशील आता बरं वाईट करायला गेली तर बरं वाईट नाही तर का करेल हो मरू दे मेली तर तू भाची आहेस माझ्या मुलीसारखी मोठा टेन्शन आहे पोरीचा मध्ये म्हणजे तुम्ही नाही जाणार नक्की नाही जाणार हो नक्की नाही जाणार हो ठीक आहे मी पण आहे तुमच्याशी आता तिच्यासाठी तू माझ्याशी नाही बोलशील थोडीशी नाही मुळीच नाही म्हणजे अनुमंत हो असाच सोडतो प्रेमाने घेऊया म्हणजे खांद्यावर बसून हो मरून गेली तर पोलीसवाले मला सुद्धा पाटलाच्या विहिरीत भरपूर पाणी आहे मरू नको तू